नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण नागपंचमी या सणाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत। चला आता मग बघूया आपण आता नागपंचमी सणाची संपूर्ण माहिती। सर्वांना माझा नमस्कार। आज आपण नागपंचमी या सणाची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आता नागपंचमी सणाची माहिती। तर सण साजरा होतो कधी? नागपंचमी सण हा कधी साजरा होतो? आता नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पक्षातील पंचमीला साजरा केला जातो। साधारण हा सण जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये येतो। हा सण जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये येतो। आता नागपंचमीचा हेतू व महत्त्व काय आहे? नागपंचमी सण साजरा करायचा हेतू काय आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे? आता नागदेवतेची पूजा करून त्यांचे रक्षण मिळावे यासाठी नागपंचमी साजरी केली जाते। आता शेतकरी वर्गासाठी हा सण खूप महत्त्वाचा असतो, कारण नाग हे शेतीचे संरक्षण करणारे प्राणी मानले जातात। तर नागाची पूजा करून त्यांच्या कोपापासून वाचावे अशी ही श्रद्धा आहे। तर नागाची पूजा करून आपण त्याच्यापासून जो कोप होतो त्याच्यापासून वाचावी अशी ही श्रद्धा आहे। आता नागपंचमीची पारंपरिक कथा काय आहे? तर पौराणिक कथेनुसार जनमानसीय जानमेजय नावाच्या राजाने नागयज्ञ केला होता, कारण त्याच्या वडिलांचा मृत्यू सर्पदंशामुळे झाला होता। या यज्ञात सर्व नागांचा विनाश होऊ लागला। तेव्हा अस्तिक ऋषीने यज्ञ थांबवला आणि नागाचे संरक्षण केले। त्या दिवसापासून नागपंचमी हा सण नागाच्या पूजेसाठी साजरा केला जातो। आता पूजेची पद्धत कशी आहे नागपंचमीची? तर घरात किंवा मंदिरात नागदेवतेची प्रतिमा किंवा चित्र काढले जाते। तर नागदेवतेचे चित्र किंवा प्रतिमा फोटो ठेवला जातो आणि आता त्यांना दूध, फळे, फुले, हळद, कुंकू, अक्षता याची पूजा केली जाते। आता काही ठिकाणी खऱ्या नागाला सुद्धा दूध दिले जाते, परंतु याचे पालन तज्ञाच्या देखरेखीखाली करावे लागते। तर आता स्त्रिया उपवास करतात आणि नागदेवतेसाठी खास गाणी म्हणतात। आता मग गाणी म्हणतात, स्त्रिया या दिवशी उपवास करतात आणि नागदेवतेच्यासाठी खास गाणी म्हणतात। आणि आता आपण पाहू त्यासाठी नैवेद्य काय दाखवतात। आता नागपंचमीला काय नैवेद्य दाखवलं? नागपंचमीच्या दिवशी दुधाचे पदार्थ, तांदळाचे लाडू, सावजी भाकरी किंवा नागासाठी दूध दिले जाते। काही ठिकाणी सोंड काढून त्याची पूजा सुद्धा करतात। आणि या दिवशी काय काय करू नये? आता शेतीची कामे या दिवशी टाळावी। नांगरणे, खोदकाम करणे जमिनीखाली, कारण जमिनीखाली नाग असतात असे मानले जातात। आता साप मारू नये किंवा सर्पदंश झाल्यास सर्पराजाची क्षमा मागावी। आता ग्रामीण आणि पारंपरिक श्रद्धा काय आहे? तर नाग हे कुलदेवतेच्या, भूमिदेवतेचे रक्षण मानले जातात आणि नागाची पूजा केल्याने सर्पदंश, कुलदोष, शापदोष दूर होतात अशी श्रद्धा आहे। आणि आता याच्यापासून आपल्याला निष्कर्ष काय निघतो? तर नागपंचमी हा सण निसर्ग, प्राणी आणि श्रद्धा यांचे सुंदर मिश्रण आहे। आता आपली संस्कृती सजीव निर्जीव सर्वांबद्दल आदर व्यक्त करते, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे नागपंचमी। आता नागपंचमी या सणाची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली आहे। ती कशी वाटली? त्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। आणि आता पूर्वीपासून नागपंचमी साजरी करताना त्याला नागाला दूध आणि लाह्याचा नैवेद्य दाखवला जातो। तर तुम्हाला ही माहिती आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।